May I come in, sir? Oh yes, champ. Come in. Yeah. Hi, Shanaya. हाय. Ma'am. शनाया तू निघ. पण मी कशी जाऊ घरी? मी सोडतो. ड्रायव्हर आहे ना. ड्रायव्हर सोडेल तुला ड्रॉप करेल आणि मग गाडी घरी घेऊन येईल. हा ये तू. ओके दे. बाय. बाय बाय गुड नाईट. बाय, शनाया. बाय बाय. झालं हो चॅम्प झालं का? सॉरी. नाही हाय बाय झालं असेल तर कामाचं बोलूया. हो सर. सर प्रेझेंटेशन रेडी आहे. व्हेरी गुड. आणि सर कंपनीचा लॅपटॉप मिळाला म्हणून माझं प्रेझेंटेशन एकदम पटापट तयार झालं आणि खूप छानही झालं सर. ॲक्च्युली माझ्या डेस्कटॉपमध्ये ते सॉफ्टवेअर नव्हतं. जेनीला मीच सांगितलं होतं लॅपटॉप द्यायला. हां. मीच सांगितलं होतं जेनीला लॅपटॉप द्यायला. थँक्यू व्हेरी मच सर. ॲक्च्युली त्या लॅपटॉपमुळे माझं प्रेझेंटेशन खूप पटापट आणि खूप चांगलं झालं. थँक्यू व्हेरी मच. झालं ना? कम्प्लीट झालंय? हो. मग आता कसली वाट बघत बसलाय? हा जा घरी जा. मस्त सकाळी फ्रेश मूड मध्ये भेटूया. नाही सर, तुम्ही एकदा ते बघून घ्या ना. काही चांगलं. गरज नाहीये. सकाळी आपण सगळ्यांसमोरच बघूया ना एकदम. हा त्यामुळे जा पळा घरी पळा. उद्या सकाळी फ्रेश मूड मध्ये भेटू. ओके सर. गुड नाईट चॅम्प. बाय सर. बाय 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 गुड नाईट. गुड नाईट. जेनी, आय एम रेडी विथ द प्रेझेंटेशन. ओ ग्रेट. सर निघतो मी. गुरु सर गेले की मी पण जाईन. ओके बाय. बाय. सी या. येस सर. जेनी जरा महत्वाचं बोलायचं आहे. आपल्या कंपनीची महत्वाची इन्फॉर्मेशन लीक करणारे ईमेल आपल्या इथून कोणीतरी पाठवलाय. व्हॉट? सर असं कोण करेल? नाही मलाही कल्पना नाही पण वी हॅव टू फाइंड इट. मला सांग आपल्या स्टाफच्या सगळ्या लॅपटॉपचे पासवर्ड्स तुझ्याचकडे आहेत ना? येस सर. सांग जरा मला. सगळ्यांचे? नाही सगळ्यांचे नाही. माझा काही सगळ्यांवर संशय नाहीये. स्पेसिफिकली दोघा तिघांवर आहे. त्यांचेच सांग. कुणावर सर? नेत्रा, ते कदम आणि तो चॅम्प श्रेयस. सांग जरा. पण सर हे बघ आपल्या इथली ही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन बाहेर जाता कामा नये. काही मोठा इश्यू होण्याच्या आत ते प्रिव्हेंट केलं पाहिजे. डोंट वरी मी हँडल करतो. मला पासवर्ड सांग. ओके सर. सर नेत्राचा पासवर्ड इज NJ2356. कदमचा FK1234 आणि श्रेयसचा S5396 सर. जेनी तुझं झालं असेल तर तू जायला हरकत नाही. माझं अजून महत्वाचं काम आहे. मला वेळ लागेल जरा. ओके सर. सी या. बाय. यू टेक केअर. बाय गुड नाईट. अगं ये तुझ्या औषधाची पिशवी घेतली का? नाही तर सगळ्या सामानात तेच विसरायची आणि तिकडे जाऊन पुन्हा बोंबा बोंब. घेते ना.
अहो बाबा मी काहून आईनवरती ओढून राहिले. मी भरून ठेवलंय सगळं, तुम्ही काळजी नका करू. यांना ओरडायला निमित्तच लागते. मिळालं की झाले सुरू. बापा तू जशी विसरतच नाही. झाले का तुम्ही सुरू? तुमचा ना पुरा 36 आकडा आहे. 36 गुण जुळले ते सुनबाई आमचे. हा म्हणूनच एकमेकांची वेळ करमत नाही. आई हा डबा करून ठेवलाय. ही पिशवी पुढ्यातच घ्याल ना, यातच ठेवते. हा हो. आणि बाकीचं सामान यार हे सगळं लगेज मध्ये जाईल. ती पिशवी तेवढी सोबत ठेव. हो. अगं पण सुनबाई हे खायचं कशाला करून दिलं? विमानात मिळतं ना खायला. हा भेटते, पण तुम्हाला नाही आवडलं तर हा, शिदोरी असावी बरोबर. बरं सुभेदार साहेब. अबा नानासाहेब नमस्कार. या या या. बसा ना. नाही नाही आता बसत नाही हो. काय तुमची जायची घाई असणार ना, उगाच आमचा व्यत्यय नको. हा काय पण असे अचानक कसं काय निघालात? काय करता नानासाहेब? अहो असंच असतं आम्हा शेतकऱ्यांचं. आम्ही काय निसर्गावर अवलंबून असतो. काय भरोसा नसतो. गटकात तोळा गटकात मासा. सगळं बेभरोशाचं काम असतं. हो पण तुमच्या शेतकऱ्यांमुळे तर आम्हाला इथे 2 वेळचं जेवण मिळतं. नाही तर आमचं काय खरं नव्हतं, नुसतीच बोंब. हे घ्या, तुम्हाला आवडतील आमच्याकडचे दडपे पोहे आहेत. एवढं कशाला? कशाला म्हणजे तुम्ही काय परके आहात का सांगा? आणि तुम्ही असे अचानक जायला निघालात, म्हटलं थोडेसे दडपे पोहे देऊया तुम्हाला. आणि तुमची सून तिथे सारखी काहीतरी आणून देत असते आम्हाला. ते पण एकदम चविष्ट चमचमीत. काय हे? चमचमीत काय चमचमीत? अहो ऍसिडिटीचा त्रास होतो ना तुम्हाला सकाळी सकाळी. मग हो 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 नानासाहेब मी काय म्हणतो, सकाळी उठून तुम्ही कोमट पाणी घेत चला, तांब्याच्या भांड्यातलं. ऍसिडिटी काय मुळा सकट. हो हे ऐकलंय मी पण कुठेतरी. बघतो करतो. पण तुम्ही कसे काय निघालात? म्हणजे लोहमार्ग, वायू मार्ग की नुसताच मार्ग? नानासाहेब पोट्याला सांगितलं गाडीचं तिकीट काढा. त्यानं विमानाचं काढलं. फालतूचा खर्च. आता तुम्हाला अर्जंट मध्ये जायचं होतं ना, विमानानं पटकन पोहोचाल. अगं हो, पण त्या विमानाचं काय खरं आहे का? कधी कधी आज निघतं आणि उद्या पोचतं ते विमान. काही भरोसा नाही त्याचा. तू काही निरोप द्यायला आलीस की त्यांना घाबरवायला? हा नाही, काळजीपोटी बोलते हो मी. बरं हे बघ, आता आपण जास्त नको बोलत बसूया. काय त्याची निघण्याची पण घाई आहे. हा बर हॅपी जर्नी. प्रवास सुखाचा होऊ दे. पोचलात की फोन करून कळवा. हो नक्की. आणि पुढच्या वेळेला येताना जरा जास्त वेळ काढून या. नक्की. आणि मी काय म्हणतो नानासाहेब, पुढच्या वेळी आम्ही आलो ना की परत जाताना तुम्ही आमच्या सोबत या नागपूरला. मस्त संत्र्याच्या बागेत राहा 8 दिवस आणि बिलकुल शुद्ध ऑक्सिजन. ऍसिडिटी गायब नानासाहेब तुमची. ओके